आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। उच्च ध्येय शक्ती जीवन घडवते। डॉक्टर संताजी पाटील। बळवंत कॉलेजमध्ये विद्यार्थी सत्कार संपन्न। भाषेतून संस्कार कळतात। उच्च ध्येय चांगला नागरिक घडवते। डॉक्टर संताजी पाटील। प्रत्येक विद्यार्थी आयुष्यभर विद्यार्थीच असून क्षणोक्षणी कलागुणांचा विकास करण्यासाठी शुद्ध आचार व विचार, आहार व विहार आणि भाषा अवगत असल्यास सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडल्याने आदर्श नागरिक निर्माण होऊ शकतो, असे मत बळवंत कॉलेज विटा येथे ज्युनियर विभागामार्फत प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या विद्यार्थी सत्कार समारंभात खानापूर विटा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांनी व्यक्त केले। कार्यक्रमास उपप्राचार्य विष्णू मस्के, पर्यवेक्षक सर्जेराव सावंत, सविता बनसोडे, अशोक मोहिते, वैशाली पाटील, सत्यभामा जाधव, अजित साळुंखे, रुपाली बाबर उपस्थित होते। डॉक्टर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात सहभाग घेऊन जिंकण्यासाठी प्रयत्न करावा, पण अपयश आल्यास खचून न जाता, रुळलेल्या मार्गाने न जाता स्वतंत्र वेगळा आदर्श मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करावा। मोबाईलचा वापर जरूर करा, पण त्याचे गुलाम बनू नका। वाचनाने विचार व भाषा सुधारते, भाषणाने संस्कार कळतात आणि संस्कारानेच देशाचे आधारस्तंभ घडतात। म्हणून प्रत्येकाने सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगदान द्यावे, दुसऱ्यांच्या दुःखात इतरांना आधार द्यावा। वक्तृत्व, सुंदर सही, निबंध, केशभूषा, वेशभूषा, पाककला, सलाड, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, मेहंदी, भित्तीपत्रक स्पर्धेतील व विविध परीक्षेतील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले। वर्षभरात राबवलेल्या विविध सहशालेय उपक्रमांचा व्हिडिओ क्लिप सादर करण्यात आला। प्रमाणपत्र वाटपाचे निवेदन रामचंद्र मुजमुले व संताजी सावंत यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू मस्के, सूत्रसंचलन मनीषा शिंदे, आभार प्रदर्शन सविता बनसोडे यांनी केले। कार्यक्रमास वैशाली जाधव, मेघा जाधव, तेजस्विनी पवार, शीतल सावंत, अर्पणा पाटील, संतोष कदम, नामदेव गुडगे, दीपक पवार, भाऊसाहेब हसबे, ओंकार कुंभार व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान, प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। चांगले शास्त्रज्ञ, चांगले कलाकार हे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आज माझ्यासारखा तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो की मीही तुमच्यासारखा वेगवेगळ्या कार्यक्रमाला पारितोषिक वितरण समारंभात आलेली माणसं असतो। तुमच्यासारखे सामान्य विद्यार्थी म्हणून आम्ही शिक्षण घेतो। कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा नावाचं माझं गाव आहे, तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। मुद्दाम माझी पार्श्वभूमी सांगतो, कुठला मोठमोठे शास्त्रज्ञ घडणार आहेत, वेगवेगळे खेळाडू जन्माला येतील, त्यासाठी तुम्हाला माहित असायला पाहिजे की जी आज मोठी माणसं दिसतात ती सामान्य माणसंच असतात। फक्त एक जिद्द असते, आयुष्याला एक शिस्त असते, काहीतरी ध्येय समोर असतं। ते ध्येय जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं तर निश्चितपणे तुम्हाला ध्येय साध्य झाल्यावर राहत नाही। माझी पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगतो की आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं काही अवघड नाही। मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।